आज काँग्रेसचे आमदार यांनी भारतीय जनता पार्टीवर आचारसंहितेचा भंग केल्याचा एक आरोप केलेला आहे आणि हा चोराच्या उलट्या बोंबासारखा आरोप आहे। ज्यांनी कसबा मतदारसंघामध्ये शेकडो बोर्ड अनधिकृत लावलेत, ते बोर्ड अजून तिथेच आहेत। स्वतःच्या निवडणुकीच्या काळात घातलेला मांडव अजून त्याच ठिकाणी वर्षभर त्या ठिकाणी अनधिकृत आहे आणि असं स्वतःचं बेकायदेशीर असणारं काम, ते स्वतःचं काम झाकून आपण कायम कुठल्या तरी माध्यमातून स्टंटबाजी करायची। आणि आज संपूर्ण मतदारसंघामध्ये बोर्ड लावले होते की माझ्या प्रयत्नातनं झालं, माझ्या निधीतनं झालं। आणि ज्यावेळेस 4 दिवसापूर्वी आयुक्तांच्या बाहेर बसले आणि आंदोलन केलं की फक्त हे भारतीय जनता पार्टीचंच काम करतात, काही झालं तरी फक्त भारतीय जनता पार्टीच्या नावाने आपल्याला त्याच्याविषयी आरोप करायचे की जेणेकरून आपल्याला प्रसिद्धी मिळेल। काय न काम करता खोटी प्रसिद्धी मिळवण्याकरता सारखी स्टंटबाजी आणि फक्त चोराच्या उलट्या बोंबा एवढंच काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। अध्यक्ष, त्यांच्यासह शहरातील अनेक नेते त्यांचेही बॅनर लागले, त्यांच्यावरही कारवाईची मागणी करताय का? आता कारवाईची मागणी हा जो शासकीय जेव्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो त्यानंतर सगळ्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून ती कार्यवाही होत असती आणि ती कार्यवाही जलद व्हावी अशी आमची इच्छा आहे। आम्ही तक्रार करणार नाही। आम्ही ही खोटी तक्रार, जे चोऱ्या करून उलट्या बोंबा कसं आपल्याकडे जे वाक्यप्रचार आहे तेवढं एकच वाक्यप्रचार समर्पक आहे, चोराच्या उलट्या बोंबा। स्वतःच्या शेकडो बोर्ड बॅनर लावले आणि एका बाजूला बोर्ड बॅनर लावले की मी केलेल्या कामाच्या माध्यमातून, आणि दुसरीकडे आयुक्तांच्या बाहेर बसायचं आणि सांगायचं आमचं काही काम करत नाहीत। मग काम झालं कसं काय? तर हे काम झालं महानगरपालिकेत आम्ही वर्षभर केलेल्या पाठपुराव्याच्या जोरावर। आम्ही 2,500 लोकांच्या तक्रारी लिहून त्याचा पाठपुरावा सातत्याने केला। आम्ही सातत्याने केलेल्या कामाची, आम्ही त्यावेळेस केलेल्या कामांच्या ज्या मागण्या केल्या त्याच्या आमच्याकडे पुरावे आहेत। आणि यांनी कुठलेही काम न करता स्वतःचे बोर्ड बॅनर लावले, अनधिकृत लावले आणि आजसुद्धा ते तिथं आहेत। आणि ते सगळे बोर्ड बॅनर हे आचारसंहितेचा भंग होत असताना आपल्याकडनं स्वतः त्याचा भंग होतोय, गुन्हा होतोय आणि आपण कायम दुसऱ्याला नावं ठेवायची, ही कायमची नौटंकी, कायमची स्टंटबाजी केवळ प्रसिद्धीकरता केली जाते। तुमचे खरंच असे बॅनर लागलेत का सर? तुमचे असे काय बॅनर लागलेत? तुमचे असे काय बॅनर होर्डिंग लागलेत का? हो, माझे लागले होते। मी मागच्या वेळेस सांगितलं, आज रोजी माझे जे कामं केलेली होती, भाजपच्या जे कामं मी केली होती त्या ज्या नागरिकांनी मला कामं सांगितली आणि ज्या नागरिकांची कामं झाली त्या नागरिकांनी काही बोर्ड बॅनर माझ्या धन्यवादचे लावले होते आणि ते सुद्धा बोर्ड बॅनर आत्ताच्या वेळेस काढून प्रशासनाने काढलेले आहेत। त्याविषयी माझी कुठलीही तक्रार नव्हती। कुठला मेळावा? खालचा सावरकर भवन शासकीय नाही, सावरकर भवन हे शासकीय नाही। बैठक तुमच्या कालची बैठक शासकीय ते शासकीय जागेत झाली नाही। कोणाला कुठलं तिकीट मिळवायचं तो ज्याचा त्याचा पक्ष ठरवतो आणि तो पक्ष ठरवेल। आम्हाला काय कुठल्याही उमेदवाराचा आम्हाला काही फरक पडत नाही। मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही 400 जागा जिंकणार आहोत। पुण्यातली जागा मी मागच्या वेळेससुद्धा सांगितलं, ज्या वेळेस मोदी साहेबांनी जनतेला आशीर्वाद मागितला, 2014ला त्यांनी जनतेला आशीर्वाद मागितला की मला 272 सीट निवडून द्या। जनतेने 275 जागा निवडून दिल्या। त्यावेळेस पुणे शहराची सीट ही 3,15,000 मतांनी जिंकली। मोदी साहेबांनी पुन्हा 2019ला आशीर्वाद मागितला। मोदींनी सांगितलं मला 300पेक्षा जास्त कमळ द्या। त्यावेळेस 300पेक्षा जास्त कमळ निवडून आले आणि पुण्यातली सीट ही 3,40,000 मतांनी जिंकली। यावेळेस मोदी साहेबांनी सांगितले की 370 कमळ मला देऊन मला जनतेने आशीर्वाद द्यावा। जनता त्यांना आशीर्वाद द्यायला तयार आहे। 370 संपूर्ण लोकसभेत भारतीय जनता पार्टीचे खासदार असतील, लोकशाही आघाडी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे 400 असतील आणि पुण्यातला आमचा उमेदवार कमळ हा उमेदवार मुरली अण्णा मोहोळ हा उमेदवार 4 लाख मतांनी जिंकून येईल। थँक्यू।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.